सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44। बातमी तीही बिनधास्त सांगण्याचा प्रयत्न करायची। राष्ट्रीयत्वाची असणारी विचारधारा ते सातत्याने त्यांच्या जीवनामध्ये सामान्य लोकांमध्ये जनतेमध्ये सांगत राहिले। त्याग आणि समर्पण या भूमिकेत ते नेहमी राहिले। त्यांच्यावरती अनेक वेळेला पक्षांतर्गत अन्याय जरी झाला तरीसुद्धा पक्षाबरोबर आणि पक्षाच्या भूमिकेबरोबर नेहमी राहिले। देश आणि देशामध्ये कुठेही पक्षासाठी आनंदोत्सव असेल, कुठेही विजयोत्सव साजरा करायचा असेल तर पार्टीच्या कार्यालयाच्या समोर विजयोत्सवामध्ये तयारी करण्यामध्ये अग्रेसर नाव जर कोणाचं असायचं तर ते राजजींचं असायचं। प्रत्येक 15 ऑगस्ट 26 जानेवारी राष्ट्रीय सण आणि या राष्ट्रीय सणाच्या निमित्ताने कार्यालयामध्ये सर्व तयारी करणं अशा प्रमुख भूमिका या नेहमी ते करत राहिले। खरं तर त्यांच्या जाण्याने पार्टीचं फार मोठं नुकसान झालेलं आहे। हे नुकसान कधीही भरून निघणार नाही असं हे नुकसान आहे। या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी प्रचंड मेहनत, त्यांचा मुलगा या निवडणुकीला उभा होता, अटीतटीचं अशी ही निवडणूक होती। प्रचंड मेहनत करून त्यांनी विजयश्री जी आहे ती मुलाला मिळवून दिली। खरं तर ते आणि त्यांच्या असणाऱ्या अनेक आठवणी की ज्या सभागृहातल्या आहेत, बैठकांमधल्या आहेत, राज हे नेहमीच त्याला म्हणतात की सर्वांवरती प्रेम करणारे असे राजजी आज आमच्यामध्ये राहिले नाहीत। मी भारतीय जनता पार्टी प्रदेशाच्या वतीने त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करणं हे अत्यंत कठीण आहे। त्यांच्याबरोबर त्यांचा फार मोठा मित्रपरिवार आहे। व्यापारी ही त्यांना या भागातील आणि महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणामध्ये जोडलेले आहेत। त्यामुळे प्रत्येकाला मदत करणारं असं हे व्यक्तिमत्व आज आपल्यात नाही। फार दुःख आहे। सर एक वेगळा मराठी राजकीय प्रश्न होता सर। धन्यवाद। सर कल्याण डोंबिवलीमध्ये सध्या अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44। सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास।